नमस्कार मंडळी, सोनाली किचन कटाई रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत। तर आज अगदी भन्नाट मस्त गावरान पद्धतीची रेसिपी बनवणार आहोत। तर भाजीला काही नसेल तर अशी मस्त झणझणीत भाजी जर तुम्ही बनवली तर चार घास जास्त खाल। तर इथं मी तवा घेतलेला आहे, छान असं मी एक वाटण तयार करून घेणार आहे। त्यासाठी इथं मी कांदा वगैरे छान असं लालसर भाजून त्यामध्ये आलं लसूण आणि खोबऱ्याची अशी खीस टाकून अगदी छान असं खरपूस रंग येईपर्यंत हा मसाला तयार करून घेणार आहे। त्यामध्ये कोथिंबीर टाकून छान असं 2 मिनिटं परतून हे मिक्सरला एकदम बारीक वाटून घेणार आहे। ही भाजी अगदी सगळ्यांना आवडणारी वाटते। अगदी गावरान पद्धतीने वेगळ्या पद्धतीची रेसिपी शेअर केली आहे, त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ कोणत्याही क्षणी आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। तर हे वाटण जे आता मिक्सरला वाटून घेते। इथं मी एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेला आहे, तेजपत्ता टाकलेला आहे आणि इथं मी जिरं टाकलेलं आहे। जिरं थोडंसं तडतडले की त्यामध्ये आपण जे मगाशी वाटण बनवलं होतं त्याची पेस्ट ह्यामध्ये टाकून द्यायची। तेलामध्ये अशा पद्धतीनं ही जी पेस्ट टाकली की छान अशी आपल्याला ही परतून घेता येते आणि भाजीचा खमंगपणा अगदी वाढतो। तर अशा पद्धतीनं बघा, इथं मी थोडे सुके मसाले टाकून घेतलेले आहेत। 2 चमचे लाल तिखट, धने जिऱ्याची पावडर, गरम मसाला, हळद आणि कांदा लसूण मसाला असं हे सुके मसाले टाकून 2-3 मिनिटं परतून घ्यायचं। तर मसाला छान असा परतून घ्यायचा। जेवढा चांगला मसाला परतला गेला की तेवढा छान असा टेस्टी आपला भाजीचा बेत होतो। तर बघा, इथं मी टोमॅटो घेतलेला आहे, एक छोटासा टोमॅटो घेतला आणि हे सगळं जे जिन्नस आहे छान असं परतून घेतलेलं आहे। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकलं आणि जे वाटण होतं त्यामध्ये पाणी टाकून ह्यामध्ये टाकायचं, जेणेकरून भाजीला चव येते। तर पूर्वी काळी उकळामध्ये वाटण कुटायचे आणि उकळ धुवून भाजीमध्ये टाकायचे, त्यामुळे भाजीची चव अजून छान अशी वाढायची। तर इथं मी भरपूर असं पाणी घातलेलं आहे। तर आता आपल्याला छान असं चवीपुरतं मीठ टाकून उकळायला ठेवणार आहोत। तर आज आपण मस्त अशी चविष्ट गावरान पद्धतीची डुबुक वड्याची भाजी पाहणार आहोत। तर अगदी चिकन मटनपेक्षाही भारी लागणारी ही अगदी व्हेज लोकांसाठी मस्त असा गावरान बेत आहे। तर बघा, इथं थोडंसं मी चण्याची डाळ बेसनचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये हळद तिखट आणि मीठ टाकलेलं आहे। लसूण जिरं हिरवी मिरची कोथिंबीर अशी एक पेस्ट बनवली होती ती टाकली आणि 2-3 चमचे ह्यामध्ये पाणी टाकून हे असं मी मिक्स करून घेतलेलं आहे। ही जी भाजी आहे ती 4 लोकांसाठी पुरते, म्हणजे हे जे पीठ आहे जास्त आपल्याला गरज नाही। अगदी याचे छोटे छोटे आपण भजे टाकणार आहोत। तर इकडं बघा, छान अशी खळखळून उकळी आलेली आहे। उकळी आल्याशिवाय हे टाकायचं नाही। तर बघा, आता छान अशी उकळी आलेली आहे आणि छोटे छोटे भजे सोडायचे यामध्ये, जसं आपण भजी बनवतो त्या पद्धतीने अगदी छोटे, कारण हे शिजल्यावर थोडेसे मोठे होतात। तर अगदी छोटंसं असं आणि पीठ इतपत आपल्याला छानच पातळ ठेवायचं। जास्त जर घट्ट ठेवलं तर ती भजी चांगली लागत नाही आणि भाजी पण थोडीशी वेगळी लागते। तर बघा, इथं जे भजी आहेत ते सोडून झाल्यावर एक 2 ते 3 मिनटं अजिबात आपल्याला कालवायचं नाही। तर इथं बघा, मी एक 2-3 मिनटं हे भजी टाकून शिजू दिलेलं आहे। जेव्हा भजी अशी वर यायला लागले तेव्हाच आपल्याला अशा पद्धतीनं भाजी हलवून घ्यायची आहे। तर बघू शकता, अगदी मस्त झटपट गावरान बेत असा तयार झालेला आहे। मस्त गरम गरम ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची चपाती तुम्ही कशासोबतही खाऊ शकता। अगदी मस्त गावरान पद्धतीने बनवलेली आहे। तुम्ही बी एकदा नक्की ह्या पद्धतीने ट्राय करा। तर इथं आता आपली भाजी शिजलेली आहे, त्यामध्ये थोडासा वरतून गरम मसाला आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून मिक्स करून घेणार आहोत। तर आता गॅस मी बंद केलेला आहे। तर जी कोथिंबीर आणि मसाला टाकलेला आहे ते छान असं त्याचा फ्लेवर उतरण्यासाठी मी थोडंसं झाकून ठेवलेलं आहे आणि बघा, आपली मस्त अशी गावरान पद्धतीने बनवलेली डुबुक वड्याची भाजी तयार झालेली आहे। अगदी गरम गरम मस्त ही भाजी तुम्ही बनवू शकता। भाजीला काही नसेल किंवा काहीतरी वेगळं खावं असं वाटत असेल तर नक्की तुम्ही या पद्धतीने बनवून बघा। तुमच्या सगळ्या घरच्यांना सुद्धा आवडेल आणि काहीतरी वेगळं खाल्ल्याचा फील येतो। तर बघा, मस्त दिसायला तर अप्रतिम दिसते, बघता क्षणी खावीशी वाटणारी अशी मस्त गावरान पद्धतीची डुबुक वड्याची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करा आणि ह्या पद्धतीनं बनवा। माझ्या चॅनलवर अशाच मस्त झटपट व गावरान पद्धतीने रेसिपी मी शेअर करत असते, त्यासाठी व्हिडिओला लाईक करा जा आणि साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा,
जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी भेटून जाईल। अशाच मस्त गावरान झणझणीत झटपट होणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी नक्की एक लाईक एक सबस्क्राईब करा। चला तर मग भेटू असाच मस्त चमचमीत पदार्थ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।